तर आज आहे शेवटचा दिवस. मी आलो होतो माझी बाईक धुवायला, पण पाणी कसं घेऊ, कारण सगळीकडं चिखल वगैरे आहे. मी घातलीच होती चिखलात. हे बघा इथं चिखल लागले, तुम्हाला दिसणार नाही होते कारण कॅमेरा थोडा वर लावलाय मी. तर गाडी थोडी घाण झाली होती म्हणून नदीपाशी आलो होतो मी. तर मी आता घरी जाईल कारण आज आहे शेवटचा दिवस. तर बघू, तुम्हाला गाव दाखवायचं होतं पूर्ण, पण आपल्याकडे वेळ नाही एवढा. तर चला. तर बुलेटचा फक्त हाच प्रॉब्लेम आहे, खूपच ओव्हर रेट होते. तर आता आम्ही सांगलीच्या थोडं जवळ आसपास आलेलो आहे. तर आम्ही चाललोय आता सध्या लग्नाला. तर हे बघा, आम्ही सध्या पोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर. लग्न चालू झालेलं आहे. चला बघू. आज सकाळचं चहा, सकाळचं सूर्य. काय काका, छान चाललंय का सगळे? चहा पाचता. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत 6:15. सध्या मी पाणी तापवत आहे. इथं सध्या वातावरण काहीतरी 10 डिग्री सेल्सिअस आहे. सकाळची थंडी म्हणजे खूप असते. गावची हीच खरी एक मजा आहे. आपली तीच जुनी पद्धत, चुलीवर पाणी तापवणं. बेस्ट फिलिंग. तर आज जायचंय आपल्याला सांगलीला लग्नाला. पुढे तुम्हाला दाखवतो की अजून भरपूर काय आहे दाखवायला तुम्हाला. त्यावर तुम्ही शेकोटी घ्या. तर बॉडी वॉर्म करायचं खूपच गरजेचं आहे. थंडी खूप लागते, जरा पाय शेकवतो. पोळीला. तर सकाळ सकाळी जरा शेताकडे जाऊन आलतो. तर बाईकची रनिंग झाल्यामुळे बघा कसं धूर निघतोय. गेलं काय लोक? तर चला निघायची तयारी करू. येत आहे का? तर फायनली आपला प्रवास पुन्हा चालू झालेला आहे. मी माझ्या अजून गावातच आहे. हे बघा शेत कसले हिरवगार आहे. तर मिस यू माय विलेज. सकाळचे 7:30 वाजले असतील, टाईम नाही बघितलं. तर प्लीज पब्लिक माझ्या चॅनलला थोडा लाईक्स अँड सबस्क्राईब वगैरे करत जावा. त्या बेल आयकॉनला पण जरा दाबू, नाही तर गाळा दाबू. फॉलो बॅक करत जावा दादा. किती वेळा बोलत जाऊ द्या. Two hours later. तर अशा प्रकारे आता आम्ही थांबलोय चहा प्यायला. आम्ही खूप लांब आलोय आता माझ्या गावापासून. आपली गाडी कुठे आहे? ही आपली गाडी इथे. चहाचा स्पॉट इथे. आम्ही आता सध्या चहा पितो. आज सकाळचा चहा, सकाळचं सूर्य. काय काका, छान चाललंय का सगळे? चहा पाचता. तर पप्पाने आता टेक ओव्हर घेतलेला आहे बाईकचं.
आम्ही आता पंढरपूर मार्गी सांगलीकडे जाणार आहे. तर अजून खूपच वेळ आहे. जितक्या लवकर पोहोचेल तितक्या लवकर बरे. खूप कंटाळ पण येतो बाईक चालवायला. ॲक्च्युली 2-3 दिवस झालंच मी कंटिन्यू चालू देऊ आता बाईक. काय हरकत नाही, चला पुढे बघत जाऊ. तर फायनली आपण पोचलो आहे पंढरपूरमध्ये. तर आपलं दर्शन झालेलं आहे. तर आपण आता थेट निघणार आहे. त्याच्या ठीक पुढं आम्ही जरा कोल्हापुरी चप्पल बघायला आलतो. पप्पाला खूपच आवडते. तर चप्पल तर आवडलेली आहे वाटतं पप्पाला. इथं रेट कमीत कमी एक 350 आणि 550 म्हणून सांगतोय. खूपच भारी चमड्याची चप्पल आहे ते. वर्ल्ड फेमस कोल्हापुरी. धुवायला एक नंबर आहे माणसे. तर चला, आपली चप्पल घेऊन तर झालेली आहे. आता ठीक सांगली. तर आता आपण सांगली मार्गेला निघालेलो आहे. तर सध्या मी खूपच फास्ट बाईक चालवत आहे बघा, वन हँड सोडून. काय हरकत नाही. तर सध्या तर मी बाईकच नाही चालवत आहे. मी बसलोय माझ्या पप्पाच्या मागे. सॉरी पोपट केल्याबद्दल. तर काय हरकत नाही, तुम्ही लाईक्स आणि सबस्क्राईब करत जावा जरा. भेटू लगेच पुन्हा. तर आता आपण जरा थांबलेलो आहे पुन्हा एकदा पेट्रोल भरायलाच. तर हे बघा, तुम्हाला हे दाखवण्यासाठी मी थांबलो होतो. हे बघा पवनचक्की किती लावलेत बघा ह्यांनी, खूप सारे डोंगरावर. किती ऊर्जा निर्माण करत आहे. तर काय हरकत नाही, चला पुन्हा पुढे. तर आता आम्ही सांगलीच्या थोडं जवळ आसपास आलेलो आहे. तर आम्ही चाललो आहे आता सध्या लग्नाला. लग्न कोणाचं आहे हे तुम्हाला प्रश्न पडत असेल. तर लग्न आमचे जे समोर राहतात बाळू बाप्पा म्हणून, त्यांच्या छोट्या पोरीचं लग्न आहे. तर ते पण तुम्हाला दाखवेल कधीतरी की कोण आहेत बाळू बाप्पा आमच्या इकडे. तर आपण भेटूया थेट लग्न. तर हे बघा, आम्ही सध्या पोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर. लग्न चालू झालेलं आहे, चला बघू. तर हे बघा, आमचे नवरदेवांनवरी आलेले आहेत. हे काहीतरी अदृश्य काहीतरी नवीन काहीतरी आलेलं आहे. ओ माय गॉड, नवीन टेक्नॉलॉजी ॲड झालेली आहे इकडे गावाकडे. छान वाटतंय बरं, काय हरकत नाही. तर आता ह्यांचं तर लग्न होऊन जाईल. आपल्याला अजून पुढे प्रवास करायचा. आता जायचं आपल्याला मुंबईला. तर चला जाऊया. तर आपण आता घराच्या थोडे अलीकडे येऊन जरा विश्रांती घेतलेली आहे. कारण आपण सकाळपासून बुलेट नुसतं चालवतच आहे. पण आमच्या बुलेटचा मायलेज खूपच ॲव्हरेज आहे. तर काय हरकत नाही, चला पुढे. 8:01 PM. तर आम्ही आता सध्या सातारा गाठून आता पुण्याच्या दिशेकडे चाललेलो आहे. खूप उशीर झालेला आहे. आम्ही थांबलो होतो. पप्पाचे फ्रेंड होते बंटी काका म्हणून, त्यांच्या घरी जरा चहा पाणी केलं होतं कराडमध्ये. तर आता पप्पा सध्या थोडे पेढे घेतात. सातारा कारण इथं प्रसिद्ध आहे कंदी पेढे म्हणून. हे बघा पप्पा पेढे घेत आहेत. खूप छान. दुकानाचं नाव आहे रायगावकर पेढेवाले कंदी पेढा. त्यामुळे पप्पांनी दुकान बघून इथं थांबवलेलं होतं. ठीक, टोल पैसे आपली रॉयल एनफील्ड. हे बघा खूपच छान. बिचारी सकाळपासून धावत आहे. तिची आता सर्व्हिसिंग करायला लागणार आहे भरपूर.
भाऊ बोंबलणार आहे, बोलला असेल फक्त 4-5 दिवसासाठी चालवली. आणि हा मोठा भाऊ रायडिंग करायला गावी घेऊन गेलाय 600 किलोमीटर. तर आता पुढे अजून थांबेल आम्ही, काहीतरी अंदाजे 11-12 वाजता पोहोचेल मुंबईला. तर चला मग, अजून खूप चालवायची गाडी आपल्याला. भेटतो मी तुम्हाला आता थोड्या मिनिटांनी. चला. तर फायनली ब्लॉग आपला संपवायची वेळ आलेली आहे. खूपच मी ट्रॅव्हलिंग केलं एवढ्या दिवसात. लिटरली 500 किलोमीटर मी चालवली आहे ही बुलेट. येऊन जाऊन तर खूप जास्तच होऊन जाते. तर काय हरकत नाही, तुम्ही असेच माझे व्हिडिओज बघत राहा. लाईक्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा पार्ट 1 पार्ट 2 मध्ये होतच राहतील. तर चला, टाटा आणि बाय बाय. चलो. तर आज आम्ही तुळजापूरला आलो. आमची आणखीच बघितली नाही का? हे बघा आमची शेंबडी आखली.